श्री शिवलीलामृत अध्याय 11। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण। सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकांती प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती। त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सूरगण। तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवुनी। त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिचे आदरे। कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24। सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा। एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक। सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी। काश्मीर देशींचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन। विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित। प्रजादायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर। लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी। सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे। गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण। काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान। दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची। राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम। दोघे शिवभक्त निःसीम, सावधान शिवध्यानी। बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ। लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार। गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती। तवंते बाळक दोघे जन, सर्वलंकार उपाधी टाकून। करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत। बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती राव प्रधान, यांस का नावडे वस्त्रभूषण। करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोणी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती। ते सेवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा। दीक्षा करिता बहुत, परी तेन सांडिती आपुले व्रत। राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर। सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी।
जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंची सदटावुनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान समोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आनिती. षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजियानी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमर आनोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. वी काश्मीर देशांत उत्तम, महापट्टण नंदी ग्राम. तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निःसीम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होवोनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जीच्या सर्वता. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्मय रत्न पर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्यभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गजघरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जीचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जीच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छुन, भूपस भाग्य येती घरा. वेश्या असोन पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचकमणी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करुण.
त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची स्वहस्ते. तिच्या संगती करून त्यांसही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोण सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होणी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने आवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिची कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करुण नृत्यशाळेस लागला अग्नी. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मर्कट दिधले सोडून गेले पळोन वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोण. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवुनी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा होशा समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निःशंक घातली.
सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी जुळजुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडांचे हार. सर्वांगी वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरवती. वरचे वर कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरोणी अकस्मात. महानंदेस झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धारुण, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावोनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आदि व्याधी. क्षुता तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची ते. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निःशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहून कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे, भक्ता कारणे निर्मिली. जेथे वोसनता बोलली शिवदास, तेथे प्राप्त होय तयांस. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निःशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चुन. त्याच पूर्व पुण्य करुण, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावतील बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुळसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी ध्यान, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करुण, स्वामी मज समाधान. तरी या पुत्रांचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असती जाणपा. आजपासोनी 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतःपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुणिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मगरायासी पराशर, सावध करोणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूते नवती समग्र, शशिमित्र नवते ते. नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार.
तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी झाले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुणिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांसे सृष्टिकर्ता द्रुहिण. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करविता. विधीस नव्हे दृष्टीरची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण, ओहा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गृहज्ञान, वणत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पढती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाये ऋषीपासून, भूतळी आला अध्याय जान. थोर जपतपत ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, तयाचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन, याहुनी थोर नाही जान. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती मनोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, उस पडिले भानुपुत्र नगर. आश सोडोनी यमकिंकर, तिथे हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोण, अभक्तिकृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मस्तर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जावोनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतां प्रती, शिवद्वेषीचे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौण. ऐसे म्हणती जे त्याला गुण, आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभिपाकी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी, मृत्यू दूरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, शोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण, सद्गत होणी बोलत. सकळ ऋषिरत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरुरक्षी त्यापासूनी. तरी त्वाचार्यत्व करावे पूर्ण, जसवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यानयुक्त पढून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यांसव मनाहून नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, पैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस,
सातवे दिवशी मध्याह्नी आला चंडांश, मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित, चलनवलन राहिले समस्त, परम घाबरला नृपणात. गुरुदेत नाभिकारा, रुद्रोदक शिंपोन, सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगरा सारिखे. ओमज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी तुझी नसे. ते जे जैसे गबसती, दिगंत तम संहारिती. भस्मांगी व्याघ्रांभर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, अज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरुण, रितताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडाबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देव सुमणे वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यांत थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधयुक्त होम करीतसे. षड्रस अन्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोणी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकिली मात. धनभार झाला बहुत, मनोनी सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंग अर्चिजे. ही निर्वास सापडे चिंतामणी, शुदिता पुढे क्षीराब्धिये धावुनी. ईसा कमलोद्भवनंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. करुषी सत्यवती नंदन, उत्तानपादी कयाधुहृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वांते. जो चतुःषष्टी कळा प्रवीण निर्मळ, ज्यासी चतुर्दश विद्या करत लामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडिल शक्रादिका. ओ नारद देखोनी तेच क्षणी, कुंडांतूनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्यसुमनी, षोडशोपचारे पुजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन,
ही मृत्यू नेला बांधोन, तुझ्या पुत्राचे चुकले मरण, पुत्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुक्त पाठविला. मज देखता मृत्यू सपुसू लागला, शिवसूत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञे करुण, आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण, आयुष्य कसे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, पुत्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, ऐसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते. हे महत्पुण्ये निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतांत, कर जोडोनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनगजा मात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायांवर घातली लोळणी. आनिक सहस्र रुद्र करुनी, महोस्त हा करीतसे. शतरुद्र करिता निःशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडथा निर्दोष, तो शिवरूप याच देही. तो तेथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्मधन देऊन. उशविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पढती, त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निःशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस, अनुष्ठान हेचे निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रास राज्य देऊन. युवराज तारका लागून, येता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना, जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पावून, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जान, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान. इहा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फल देनार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, व्यासन बाधे ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निःशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवोनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता, महापातक जाणिजे. ते आपल्या गृहासन आणावे, आपण त्यांच्या सदनासन जावे. हे त्यजावे जीवे भावे, जेवी सुशिळ हिंसक गृह. तो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित,
हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, प्रयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपूर्ण हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. दिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गूढहा. श्री सांब सदाशिवर्पणामस्तु. शुभं भवतु.